आणि यानंतर पाहूयात मनोरंजन विश्वामधल्या बातम्यांचा वेगवान आढावा। बिग बॉस 19च्या सीझनची सुरुवात झाली आहे। या सीझनमध्ये मराठी कलाकारांसह आता स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे सुद्धा आता दिसणार आहे। स्टार प्रवाह वाहिनीवरती नव्यानं सुरू होणाऱ्या नशीबवान या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता आदिनाथ कोठारे प्रेक्षकांच्या आता भेटीला येणार आहे। अभिनेता देवदत्त नागेनं अभिनेत्यानं जय मल्हार मालिकेच्या वेळी बऱ्याच आठवणी शेअर केल्या आहेत। काही आठवड्यांपूर्वी त्याने जेजुरीमध्ये घर सुद्धा घेतल्याचं त्याने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून म्हटलंय। अभिनेता हार्दिक जोशीच्या अरण्य सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। या सिनेमामधून हार्दिक जोशी वेगळ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे। दरम्यान सिनेमाचा एक टीझर सुद्धा रिलीज झालाय। अक्षय कुमार आणि सैफ अली खान 18 वर्षांनंतर प्रियदर्शन दिग्दर्शित हैवान या चित्रपटातून एकत्रित दिसणार आहे। या चित्रपटाच्या शूटिंगला सुद्धा दोघांनी सुरुवात केली आहे। बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आता बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजमधून पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येतो। दरम्यान या वेब सिरीजमधून बॉलिवूडचा दिग्गज व्हिलन अभिनेता रजत बेदी पुन्हा एकदा आगमन करतोय। दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा नवा चित्रपट क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। शिक्षणातील बदल, मराठी शाळांची घटणारी संख्या आणि मातृभाषेतून होणाऱ्या जडणघडणीवर भाष्य करणारा हा चित्रपट असणार आहे। एअरबीएनबी ओरिजिनल्सनं अनन्या स्टाईल एडिट हा फॅशन उद्योग सुरू केलाय। अभिनेत्री अनन्या पांडे या उद्योग समूहाचे सूत्रसंचालक आहे।